ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून ती केवळ मनोरंजन आणि भीतीचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक गूढ क्रियेला प्रोत्साहन देण्याचा या कथेचा कोणताही हेतू नाही. यातील सर्व पात्रे, घटना आणि स्थळे काल्पनिक आहेत. कथेचं नाव आहे धनशाळा आणि अभिशाप. रतनलाल हे मुंबईतील एक मोठे बिल्डर आणि उद्योजक होते. त्यांचे वय 50च्या आसपास असले तरी स्वतःच्या पैशाच्या जोरावर ते नेहमी तरुण आणि ताकदवान दिसण्याचा प्रयत्न करत. महागडे सूट, हातात सोन्याची मोठी ब्रासलेट आणि चेहऱ्यावर सत्तेचा एक अहंकार असे त्यांचे नेहमीचे रूप. ते अत्यंत लोभी आणि तर्कवादी होते. त्यांच्यासाठी धर्म, श्रद्धा किंवा अंधश्रद्धा या सर्व गोष्टी फक्त पैसा कमवण्याचे साधन होत्या. त्यांच्या स्वभावात अन्यायीपणा इतका भरलेला होता की ते आपल्या फायद्यासाठी कोणालाही रस्त्यातून हटवू शकत होते. त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, जगात सर्वात श्रीमंत होणे, आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते. त्यांची खरी भीती ही होती की त्यांची सत्ता किंवा पैसा कमी होऊ नये. म्हणूनच ते कोणत्याही गूढ गोष्टीवर विश्वास ठेवत नसतानाही संपत्तीसाठी तांत्रिक मार्गाचा आधार घेण्यास तयार झाले. गंगाराम पुजारी. गंगाराम हे काळेश्वरी देवीच्या जुन्या मंदिराचे पिढ्यानपिढ्या पुजारी होते. त्यांचे वय 70 वर्षांहून अधिक होते. शरीर थकलेले, पण डोळ्यात एक तीव्र भेदिक तेज होते. ते नेहमी भगवी धोती आणि गळ्यात रुद्राक्ष माळ घालत. ते अतिशय शांत आणि तत्वनिष्ठ होते, पण त्यांच्या शांततेत एक खोल वेदना लपलेली होती. त्यांच्या तरुणपणी त्यांच्या हातून एक चूक झाली होती, ज्यामुळे त्यांनी मंदिराची एक गुप्त तांत्रिक साधना खंडित केली होती, आणि त्या घटनेची भीती त्यांना आयुष्यभर छळत होती. त्यामुळे ते गावच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचे गूढ जपण्यासाठी अत्यंत अडकून राहिले होते. रतनलाल यांच्यासारख्या लोभी आणि आधुनिक माणसाला धनशाळेच्या रहस्यापासून दूर ठेवणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. पैशाने भरलेल्या मुंबईच्या धकाधकीत रतनलाल यांच्या कानावर माळवण नावाच्या एका दूरच्या सह्याद्रीच्या कुशीतील गावातील धनशाळा नावाच्या एका गुप्त जागेची माहिती पडली. ही धनशाळा म्हणजे काळेश्वरी देवीच्या जुन्या मंदिराखाली असलेली एक भूमिगत खोली, जिथे तांत्रिक साधनेने संपत्ती दुप्पट करण्याची गुप्त क्रिया केली जात असे. रतनलाल यांनी एका जुन्या आणि कर्जबाजारी झालेल्या सहकाऱ्यांकडून ही माहिती अत्यंत गुप्तपणे मिळवली आणि तत्काळ त्यांनी माळवण गावाकडे कूच केले. त्यांचा तर्कवादी स्वभाव यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता, पण त्यांची अदम्य लालसा त्यांना या तांत्रिक मार्गाकडे ओढत होती. माळवण गावात पोहोचल्यावर रतनलाल जुन्या काळेश्वरी मंदिरात गेले. तिथे त्यांची भेट वयोवृद्ध गंगाराम पुजारी यांच्याशी झाली. पुजाऱ्यांच्या डोळ्यात रतनलाल यांच्यातील लोभ आणि अहंकार स्पष्टपणे दिसला. पुजाऱ्यांनी
रतनलाल यांना स्पष्टपणे सांगितले की हे मंदिर आणि याच्या खालील धनशाळा फक्त शुद्ध निष्पाप भक्तांसाठी आहे. जो माणूस लोभ आणि अहंकार घेऊन तिथे पाऊल ठेवेल त्याला देवी नाही तर देवीने बांधून ठेवलेले एक अतिक्रूर योगिनी नावाचे अस्तित्व छळेल. पुजाऱ्यांच्या बोलण्याने रतनलाल हसले. त्यांच्या मते हे सर्व जुने लोक आपल्या जागा वाचवण्यासाठी केलेली एक साधी थाप होती. रतनलाल यांनी पुजाऱ्याला मोठी रक्कम देऊ केली आणि त्याला धनशाळेचा गुप्त दरवाजा उघडण्यास भाग पाडले. पुजारी तयार नव्हते, पण रतनलाल यांच्या धमक्या आणि सत्तेच्या बळावर त्यांना नमते घ्यावे लागले. पुजाऱ्यांनी त्यांना सांगितले की या साधनेत तुम्हाला 7 रात्री एकाच जागी बसायचे आहे आणि तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा लोभ किंवा क्रोधाचा विचार येता कामा नये. रतनलाल यांनी दिखावा करत हो म्हटले, पण त्यांच्या मनात आताच दुप्पट झालेल्या संपत्तीचे आकडे नाचू लागले होते. ते स्वतःच्या महागड्या गाडीतून एक मोठे सोन्याचे नाणे घेऊन आले होते, जे त्यांना दुप्पट करायचे होते. पहिली आणि दुसरी रात्र शांतपणे गेली. रतनलाल यांनी डोळे बंद करून बसण्याचा अभिनय केला, पण त्यांचे मन पैशाच्या विचारात मग्न होते. तिसऱ्या रात्री जेव्हा त्यांनी सोन्याची नाणी समोर ठेवून ध्यान लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना मंदिराच्या भिंतीवर विचित्र भयानक काळ्या सावल्या दिसू लागल्या. त्या आकृत्या रतनलाल यांच्या लोभी चेहऱ्यासारख्या होत्या, पण त्यांचे डोळे रिकामे होते आणि त्यांच्या तोंडावर क्रूर हास्य होते. रतनलाल यांनी घाबरून डोळे गच्च मिटून घेतले. त्यांना वाटले की त्यांच्या मनाचा भ्रम आहे, पण जेव्हा त्यांनी पुन्हा डोळे उघडले तेव्हा त्या आकृत्यांनी रक्तबंबाळ चेहऱ्याचे रूप घेतले होते. 5व्या रात्री गंगाराम पुजारी यांना मंदिरातून अत्यंत तीव्र मंत्रांचा आवाज ऐकू आला, पण ते मंत्र शांततेचे नव्हते तर क्रोधाचे आणि लोभाचे होते. पुजारी घाबरले. त्यांना समजले की रतनलाल यांनी साधनेत लोभ करून योगिनी नावाच्या शक्तीला जागृत केले आहे. त्याच क्षणी धनशाळेत रतनलाल यांना भिंतीतून स्त्रीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्यांच्या समोर ठेवलेल्या सोन्याच्या नाण्याला अचानक आगीचा भटका लागला. खोलीतील तापमान अचानक अनेक पटीने वाढले. रतनलाल यांनी घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण धनशाळेचा दरवाजा आतून आपोआप बंद झाला होता. समोर योगिनीचा भयानक आकार उभा राहिला. तिचे केस मोकळे, लाल डोळे आणि आकरार विक्रार दात. ती मानवी नव्हती तर लोभ आणि अहंकाराच्या ऊर्जेतून तयार झालेले एक अमानुष रूप होते. तिने क्रूरपणे हसून रतनलाल यांना विचारले, संपत्ती दुप्पट हवी आहे? मी करते. तिने आपल्या हातातून एक थंडगार ऊर्जा रतनलाल यांच्यावर फेकली. रतनलाल ओरडले, पण त्यांचा आवाज बाहेरच्या जगापर्यंत पोहोचला नाही. त्यांच्या शरीरातील लोभाची भावना ही त्या योगिनीसाठी खाद्य बनली होती. सकाळ झाली, पण धनशाळेचा दरवाजा उघडला नाही. गंगाराम पुजाऱ्यांनी
भीतीपोटी ग्रामस्थांना बोलावले आणि दरवाजा तोडण्यास सांगितले. जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना एक भयंकर दृश्य दिसले. रतनलाल जमिनीवर फक्त एक सांगाडा बनून पडले होते. त्यांच्या शरीरावर एकही मांस नव्हता, पण त्यांचे महागडे कपडे, घड्याळ आणि सोन्याचे ब्रासलेट त्याच स्थितीत होते. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्यांच्या समोर ठेवलेले सोन्याची नाणे दुप्पट नव्हे तर अनेक पटीने वाढून एक लहान सोन्याची शिडी बनली होती, जी छताकडे जात होती. या शिडीच्या शेंड्याला मानवी कवटी जोडलेली होती. गंगाराम पुजाऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून रतनलाल यांचा सांगाडा शांतपणे बाहेर काढला. त्यांनी ग्रामस्थांना सांगितले की योगिनीने त्यांची संपत्ती दुप्पट केली नाही, तर त्याचा लोभ दुप्पट केला आणि त्या लोभालाच त्याचे जीवन अर्पण केले. ती सोन्याची शिडी आणि कवटी अजूनही धनशाळेत आहे, जी लोभी माणसाला अजूनही साथ घालत असते. पुजारी मंदिरातून बाहेर पडल्यावर एक क्षण थांबले आणि त्यांच्या कानावर त्या कवटीतून रतनलाल यांच्या लोभी किंचाळीसारखे हास्य ऐकू आले. ती भीती अजूनही माळवण गावात जिवंत आहे. समाप्त. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच गूढ कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.